प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। नाशिकच्या कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक, 2 गटात वाद झाल्यावर पोलिसांच्या वाहनाचीही काच फोडली, आदिवासी बांधव आक्रमक। 2005 साली वेगळे झालो, आता एका मुद्द्यावरून एकत्र आलो, आम्ही एकत्र आल्यानं विरोधकांचं धाबं दणाणलं, एकत्र यायचं नसतं तर आलोच नसतो, युतीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचं सूचक विधान। भाषण सुरू झाल्यावर दरवाजे बंद करणारे आम्ही नाही, तर आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटली नाही, दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे, रामदास कदमांना कोर्टात खेचणार अनिल परबांचा दावा। उद्धव ठाकरे वाईट होते तर 2014ला मंत्रिपद का घेतलं, अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल, तर महापालिका निवडणुकीच्या पूर्वी लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याचा आरोप। 1993ला रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळण्याचा प्रयत्न झाला, अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल, तर कदमांची नार्को टेस्ट करण्याची मागणी परबांनी केली। दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी, GR रद्द करायला बापाची पेंडे का, जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सवाल। आमच्या हक्काचं संरक्षण करण्यास सरकार कमी पडतंय, जरांगेंना रेड कार्पेट का टाकलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल, तर सरकारचा GR संविधान विरोधी असल्याचं मत। मनोज जरांगेंची हुकुमशाहीची भाषा, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं जरांगेंचं धोरण, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू मला त्यांचा खर्च तरी कर मग सगळं। गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षा चालक जखमी, गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना सवाल। नामचीन गुंड भर दिवसा डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, त्याच्या अटकेकरता कधी फोन केला नाही, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला, तर गुंडांना जेरबंद करण्याकरता मंत्र्यांनी फोन केल्यास रामराज्य येईल असा निशाणा।